जो मोठा माणूस असतो पहा तुम्ही, जो विचारांनी मोठा माणूस असतो ना, तो कधीही मोठेपणा आपल्यावरती घेत नाही. काय करतो? आपल्यावरती घेत नाही. आज खऱ्या अर्थाने संजय भाऊंना म्हणलं, वा वा संजय भाऊ किती छान बंगला बांधलाय हो. संजय भाऊंनी आले उत्तर दिलं. काय म्हणले? नाही हो, आमच्या अण्णांची कृपा आहे. काय बोलले? अण्णांची कृपा. ही मोठ्यांचं लक्षण आहे. खोट्याचं लक्षण सांगू का? खोट्याचं लक्षण त्याला जर विचारलं, वा वा काय गाडी काय बंगला, मग सोपं असतंय का ते? त्याला घासावीच लागती, झिजवावंच लागतं. ही कोणाचं लक्षण आहे? खोट्याचं लक्षण आहे. तसं जगद्गुरु श्री तुकोबराय थोर आहेत, मोठे आहेत. त्यांना विचारलं, तुम्ही वारकरी झालात? तुकोबराय म्हणले, ती माझी परंपरा नाही, माझ्या 8 पिढ्यांची परंपरा. अभंगाचं प्रथम चरण. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, 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 तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, महाराज सांगतात, पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा, तुझ्या चरणाची सेवा करणं ही आमच्या वाड वडिलांची परंपरा आहे. आणि प्रत्येक घरामध्ये तुम्ही लक्षात घ्या, कोणती ना कोणती परंपरा असते. मग ती राजकारणाची असू द्या, परमार्थाची असू द्या, त्या परंपरेवरती पाऊल टाकून मुलं चालत असतात. मग आज जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात, आमची परंपराच आहे देवा तुझ्या चरणाची सेवा करणं.
मग आपल्या पावलावरती जर का मुलाने चालावं असं जर वाटत असेल बापाला, तर बापाचं पाऊल पण चांगल्या मार्गाने चाललं पाहिजेत ना. बरोबर आहे का चुकीचं आहे? आज एक गोष्ट लक्षात घ्या, मुलांना दुसऱ्या कोणाचाही आदर्श घेण्याची गरज नाही. कमीत कमी प्रत्येक मुलगा लहान ज्यावेळेस असतो, छोटा असतो, तो सगळ्यात पहिल्यांदा आदर्श कोणाचा घेतो? कोणाचा घेतो? वडिलांचा घेतो, बापाचा घेतो. जर बापच मुलाला जर का बिडी पिटून आणायला होत असेल, तर मुलगा मोठा झाल्यावर टाळ घेणार आहे का? हरिपाठ करणार आहे का? बोला, हरिपाठ करणार आहे का? नाही, तो पण गांजा फुकणार आहे. त्याचं कारण काय? परंपरा तशी आहे. घरामध्ये जर का व्यसनी माणसं असतील तर मुलंही त्या पद्धतीने जात असतात. मग तसं जर आपल्याला वाटत असेल आपल्या मुलांना कुठंतरी चांगल्या पद्धतीने कार्य केलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने राहिलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे, समाजामध्ये चांगलं नाव कमवलं पाहिजे, तर अगोदर आपण वडीलधाऱ्या माणसांनी चांगल्या पद्धतीने चांगला मार्ग स्वीकारणं, चांगला मार्ग मुलांना चांगल्या मार्गावरती नेऊन मार्गावरती लावणं ही काळाची गरज आहे मायबाप. मग ऐका, मग मार्गाने तरी चांगल्या कोणत्या जायचंय? नाहीच दुसऱ्या मार्गाने जाता आलं तर साधू संतांनी जो मार्ग दाखवून दिलाय त्या मार्गाने चाललं पाहिजेत. महाराज सांगतात, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, देण्याची पण ते चालू जातात, न पडे गुंता कोटे काही. जर आपल्याला मार्ग सुचत नसेल मायबाप, तर साधू संतांनी जो मार्ग दाखवून दिलाय, मार्ग जो घालून दिलाय, त्या मार्गाने प्रत्येकाने चाललं पाहिजेत. आणि त्या मार्गाने चालण्यासाठीच खऱ्या अर्थाने जीवन आहे. हा नरदेह भेटलाय कशासाठी? देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला भजन गोमाता. हे तोया झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा, देवे दिला देहा भजन गोमाता, देवे दिला देहा भजन गोमाता. महाराज सांगतात, देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने देह दिलाय कशासाठी? भजनासाठी. बोला ना, कशासाठी दिलाय बाबा? भजनासाठी दिलाय. हात कशासाठी आहेत? टाळी वाजवण्यासाठी. पाय कशासाठी आहेत? दारूच्या अड्ड्यावर जाण्यासाठी आहेत. बरोबर आहे का चुकीचं आहे? नाही महाराज, वारी करण्यासाठी आहेत. मग जे इंद्रिय दिलेत आहेत, देवाने जे इंद्रिय दिलेत मायबाप, ते इंद्रिय त्या कामाला लावलं तर सार्थकी आहे. दिली इंद्रिये हात पाय क्या बात आहे. हात पाय काना, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, तो जोडसी नारायण, तू जोडसे नारायण, नाशे जीवापन भवन, इंद्रिये हात पाय का, दिली इंद्रिये हात पाय का, जीवपण भवर दिले इंद्रियात पाय का, दिले इंद्रियात पाय काना, दिली इंद्रिये हात पाय कान,
जीवन भवरोग तुझोडसी नारायण नाचे जीवन भवरोग. महाराज सांगतात दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख एक एक इंद्रिय जे आहे त्या कामाला सत्कारणी लागणं म्हणजेच खऱ्या अर्थाने या देहाचा उपयोग ज्यासाठी दिलाय आपल्याला त्यासाठी उपयोग झाला पाहिजे, त्यासाठी उपयोग केला पाहिजेत मायबाप. परंतु आपण कशासाठी नरदेह दिलाय हेच आपल्याला आतापर्यंत कळत नाही, म्हणून आपण कुठेतरी भरकटतो, आपल्या जीवनाचं सार्थक होत नाही. जसं साधू संतांचं जीवन सार्थकी लागलं त्या पद्धतीने आपलाही जीवन सार्थकी लागावं जर का वाटत असेल तर साधू संतांनी जो मार्ग दाखवून दिलाय त्या मार्गाने चाललं पाहिजेत, आपली कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजेत. मायबाप जगद्गुरु श्री तुकोबरायांना विचारलं, का हो तुकोबराया फक्त चरणाची सेवा करणं ही तुमची परंपरा आहे का? अजून वाडवडिलांनी काय केलं? अभंगाचं दुसरं चरण. उपवास पाराने राखीला दरवंटा उपवास पारणे राखीला दरवंटा. ओ उपवास पारणे राखीला दरवंटा. उपवास पारणे राखीला दरवंटा. उपवास पाराने राखीला दडवंटा. ओ उपवास पाराने राखीला दडवंटा. ओ उपवास पारणे राखीला दरवंटा. उपवास पारणे राखीला दरवंटा. केला भोगवाटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला ओ उपवास पाराने राखीला दडवंटा. उपवास पाराने राखीला दारवंटा. केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला. उपवास पाराने राखीला दरवंटा. उपवास पारणे राखीला दरवंटा. उपवास पाराने राखीला दरवंटा. केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला. उपवास पारणे राखीला दरवंटा. केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला. महाराज सांगतात उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे. आमच्या वाडवडिलांची परंपरा आहे. काय परंपरा आहे? तुझ्या चरणाची सेवा करणं, देवाच्या चरणाची पांडुरंगाच्या चरणाची सेवा करणं ही आमच्या वडिलांची परंपरा आहे. परंतु त्यानंतर काय म्हणतात तुकोबर आहे? उपवास पारणे राखीला दारवंटा. कोणता उपवास करायला सांगितलाय? एकादशीचं व्रत आहे महाराज. दारवंटा आपण जो सोडला किंवा पारण जे आहे पारण कशाला म्हणतात? एकादश पहिल्या दिवशी असते, दुसऱ्या दिवशी काय सोडतात बाबा? काय करतात? पारण सोडतात, एकादशीचं पारण सोडतात. मग तशा पद्धतीने आमच्या वाडवडिलांनी आम्हाला परंपरा घालून दिली आणि हे केल्यानंतर काय होतंय महाराज? आज जीवन उद्धरून जर का जायचं असेल तर जे साधू संतांनी केलंय, काय केलंय? उपवास पारणे
राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे. त्या पद्धतीने किंवा नामस्मरण केलंय, तुझ्या चरणाची सेवा केली. मग आपल्याला जीवनातून उद्धारून जायचं असेल तर आपल्याही जीवनामध्ये काय गरजेचं आहे महाराज? नामस्मरण गरजेचं आहे. नामस्मरणानेच माणूस तरुण जाऊ शकतो, जीवनाची सार्थकता होऊ शकते. ही जीवनरूपी नौका जी आहे, जीवनरूपी नौका तरण्यासाठी नामस्मरण एकमेव साधन आहे. कारण त्या यमापाशी कोणतीही करुणा नाही, दयामाया करत नाही. कोण? यम काय कोणच्या फॉर्च्युनरमध्ये, थारमध्ये, कोणच्या गाडीमध्ये बसून येतो का? यमाची गाडी कोणती आहे? कोणती गाडी? बोला बोला. हा, बरोबर बोललं बाबा. रेड्यावरती बसून येतो. रेड्यावरती बसून आल्यावरती काय करतात महाराज? मारिती, जोडीती, तोडीती, यमाचे किंकर निष्ठोर. महाराज सांगतात यमाचे किंकर बहुसार. त्या ठिकाणी करुणा, दया केली जात नाही. जर याच्यामधून जर का वाचायचं असेल तर फक्त नामस्मरण गरजेचं आहे. आणि नामस्मरण करा म्हणून इथं 1000 प्रसाद महाराज जरी आले तरी आपण करणार आहे का नामस्मरण? नाही म्हणतायत. नाही, खरं आहे तुमचं, नाही म्हणतायत तुम्ही, नाही करणार. तुकोबराय तर म्हणतात महाराज, तुका म्हणे मेलो सांगता सांगता आम्ही पर मरण पावलो, तरी लोकांनी ऐकलंय का? नाही ऐकलं. परंतु यापुढे जाऊन नाथ बाबा गोड उत्तर देतात, जर का तुम्ही नाही ऐकलं तर आमचं काय जाणार आहे तेव्हा? महाराज तरी दुसरा येईल, जरी नाही काल, जरी नाही काल, दुसरा येईल, जरी नाही काल, जरी नाही काल, बघ दुसरा येईल, हे जरी नाही काल, जरी नाही काल, दुसरा येईल, जरी नाही काल. सरत शेवटी फळ बांधून देईल, सरत शेवटी सरत शेवटी बाळ बांधून देईल, सरत शेवटी आमच्या काय बाज जाईल, आमच्या काय बाजाईल, एका जनार्दनी आमच्या काय बाज जाईल, आमच्या काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तोरे, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तोरे, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलितो रे गा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तोरे, पिंगळा महाद्वारी. हो. महाराज सांगतात हे जरी नाही काल, मग दुसरा येईल, सरते शेवटी काळ बांधून नेईल. महाराज त्या काळाच्या तडाख्यामधून कोण वाचणार नाही. मग त्या ठिकाणी गेल्यावरती विचारलं जाणार आहे तो आयुष्यामध्ये जीवनामध्ये काय केलंय. त्यावेळेस कमीत कमी आपल्याकडे उत्तर तरी देता आलं पाहिजेत. नामस्मरण रूपी एकच साधन आहे, त्या साधनातून आपण तरुण जाऊ शकतो. त्या साधनामुळे, नामस्मरणामुळे जन्म आणि मृत्यू या तडाख्यामधून किंवा काळाच्या तडाख्यामधून आपण वाचू शकतो. म्हणून नामस्मरण गरजेचं आहे. महाराज 2 चरणाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडलेला आहे. उर्वरित भावार्थ अल्पशा वेळेमध्ये भजनानंतर या ठिकाणी आपण मांडणार आहोत. संयोजक मंडळींना विनंती, हार घेऊन पुढे या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा भोगवटा. भोगवटा म्हणजे नेमकं काय? काय वडील आपल्या मुलांसाठी भोगवटा सहन करतात. महाराज ऐका, कष्ट करो घाम गाळो, कष्ट करो घाम गाळो, हे किती दिला आधार बाबा, थोर तुमचे उपकार बाबा, थोर तुमचे उपकार.
करोनी घाम गाळोनी कष्ट करोनी घाम गाळोनी हे किती दिला आधार झिजविली काया बाळासाठी झिजविली का. महाराज साहेब ऐका, जो बाप हाडाची काढ करतो रक्ताचं पाणी करतो, जी आई दूध नव्हे तर अमृत मुलांना पाजते, आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची ही शोकांतिका आहे. वृद्धाश्रम वाढलं. खऱ्या अर्थानं बाप गेल्यानंतर बापाची किंमत कळते महाराज. जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आईबापांना सांभाळलं पाहिजेत, आईबापांची विचारपूस केली पाहिजे. गेल्यानंतर फक्त आठवणीच माणसाच्या जीवनामध्ये राहत असतात. जोपर्यंत जिवंत आहेत आईबाप तोपर्यंत आपल्याला त्यांना सांभाळता आलं पाहिजे. बाप आपल्या मुलासाठी काय भोगवटा सहन करतो, हाडाची काढ करतो, रक्ताचं बांध करतो. कित्येक बापानं आपल्या मुलांसाठी दुसऱ्याच्या बांधावरती जाऊन काम केलेले, दुसऱ्याच्या रानामध्ये जाऊन काम केलेलं आहे, हाडाची काढ केलेले, आयुष्याचे आयुष्य संपवले. आणि आज खऱ्या अर्थानं अशा आईवडिलांना आपण कित्येक मुलांनी वृद्धाश्रमामध्ये ठेवलेलं पाहायला भेटतं. ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे. कधी जर त्या वृद्धाश्रमामध्ये गेलास तर जा आणि गेल्यावरती ते पहा, म्हाताऱ्या जोडप्यांना विचारा. त्या म्हाताऱ्या जोडप्यांना फक्त एक प्रश्न विचारा की बाबा तुमची मुलं नेमके काय करतात. कुणाच्या मुखामधून ऐकायला भेटेल माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा वकील आहे, वेगवेगळ्या पदवीधरांची नावं ऐकायला भेटतील आपल्याला. परंतु त्या एकाही जोडप्याच्या मुखामधून असं नाव ऐकायला भेटायचं नाही की माझा मुलगा एक अडाणी शेतकरी, माझा मुलगा एक वारकरी आहे. त्याचं कारण मायबाप या वारकऱ्याच्या मुलाला, या शेतकऱ्याच्या मुलांना वृद्धाश्रम हे नाव सुद्धा माहीत नाही हो. आज आपण म्हणतो जग हे खूप सुशिक्षित झालंय. नक्कीच विज्ञान युग आहे, सुशिक्षित युग आहे, सुसंस्कृत युग आहे. परंतु सुसंस्कृत युग होत असताना, सुशिक्षित युग होत असताना खऱ्या अर्थाने कुठेतरी संस्कार, मुलांवरती पडणारे संस्कार हे कुठेतरी कमी पडत आहेत. त्याचं कारण वृद्धाश्रमांची संख्या जी महाराष्ट्रामध्ये वाढतीये ही खऱ्या अर्थाने साधू संतांची भूमी आहे महाराज. महाराष्ट्र ही साधू संतांची, थोर पुरुषांची भूमी आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमांची संख्या किती वाढत चालली आहे आपण पाहतोय. मग आज आपल्या मुलासाठी बाप काय म्हणून नाही करत. आज लक्षात घ्या, कीर्तन चालू झाल्यापासून मी पाहतोय दादांच्या डोळ्यामधले पाणी थांबत नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांना आठवण येते आपल्या वडिलांची. आणि आज खरं सांगू, आज जी बहीण आहे, शुभांगीताई आहे, मुलगी कोणती असू दे, सगळ्यात जास्त बापाचा जीव जर असतो ना तो मुलीवरती असतो. कोणावरती असतो? सगळ्यात जास्त. तुम्ही पहा, बापाचा जीव हा मुलीवरती एक काकणभर का होईना जास्त असतो. त्याचं कारण मायबाप. कधीही मुलीचं लग्न होताना तुम्ही पहा, मुलगी ज्यावेळेस लग्नाचा प्रसंग असतो, लग्न होत असतं, कधीही जो नारळासारखा टणक असणारा बाप असतोय, लग्नाच्या दिवशी त्या मुलीला ज्यावेळेस लग्न होतं, लग्न झाल्याच्या नंतर सासरी जाण्याची वेळ असते, सगळे त्या मंडपामध्ये दिसतात, परंतु एक जण दिसत नाही. तो म्हणजे तो दुसरा तिसरा कोण नसतो, बाप असतो. नारळासारखा वरून दिसणारा टणक जो असणारा बाप आहे. पण महाराज, नारळ जसा दिसताना वरून टणक दिसतो, परंतु आतून कसा आहे? मृदू आहे, मऊ आहे. तशा पद्धतीने बाप असतो. ज्यावेळेस सासरला जाण्याची वेळ येते ना, त्यावेळेस तो बाप कुठेतरी एका कोपऱ्यात खांबाला धरून उभा असतोय, खांबाला धरून उभा असतोय. आणि ज्यावेळेस मुलगी जवळ येते, आपल्या डोळ्यामधला अश्रू रोखत असतो तो बाप, दाखवून देत नाही. का? मीच जर का रडलो, आता मुलगी नांदायला निघाली, परंतु त्या बापाला हुंदका सहन होत नाही. ज्यावेळेस शेवटची जो मिठी मारतो, लक्षात घ्या, आज बाप गेल्यानंतर शुभांगीताईला पण ती मिठी आठवलेली असेल, बापाने मारलेली मिठी आठवली असेल. आज खरं सांगू,
मुलीचा उमरा जोपर्यंत आईबाप जिवंत असतात ना दादा, तोपर्यंत मुलीचा उमरा, माहेरचा उमरा तोपर्यंतच असतोय. नक्की यानंतर आपल्या बहिणीला बापाची उणीव कधी भासू देऊ नका. आज कीर्तनामधून दुसरं तिसरं काही घेऊन नका जाऊ. एवढीच गोष्ट, भावाभावांमध्ये एकी राहू द्या. मोठा भाव असेल तर बारक्या भावावरती बापाचं छत्र, आता वडील गेले तर वडिलांचं छत्र मोठ्या मुलांनी धरलंच पाहिजे. मुलीला आपल्या बहिणीला आठवण येता कामा नये. नक्कीच पदोपदी आपल्याला वडिलांची आठवण येणार आहे, परंतु जोपर्यंत आई वडील जिवंत असतात, आईचं पहा प्रेम मुलीवरती किती असते. कधीही सासरवरून मुलगी माहेरवरून सासरी जात असताना आई लसूण तरी त्या पिशवीमध्ये टाकून देईन, कांदे तरी टाकून देईन. आईचं प्रेम असते. आणि तो बाप डसाडसा रडणारा, लग्नाच्या दिवशी डसाडसा रडणारा बाप तो बाप असतोय. म्हणून माझी विनंती, आज या कीर्तनामधून ज्यांचे कमीत कमी आई वडील जिवंत आहेत, कित्येक मुलांनी आई वडिलांसोबत बोलणं बंद केलंय, कमीत कमी बोलायला तरी सुरुवात करा. कीर्तन आज मला सांगा, कीर्तन प्रवचन कमी आहेत का? कितीतरी महाराज मंडळी आपण पण वाट लावलेत. रोज कोणाचं ना कोणाचं कीर्तन ऐकतोय. सोशल मीडियाला कोणताही ॲप उघडा, मोबाईलवरती यूट्यूब उघडा, फेसबुक उघडा, इंस्टाग्राम उघडा, कोणाची नाही कोणाची क्लिप येतेच. असं वागा आणि तसं वागा. महाराज पॅक्स झाले सांगू सांगू, आणि आपण पॅक्स झालो स्टेटस ठेवू ठेवू. बदलायचं कुणी नेमकं? आमचा झालाय सांगायचा, बरोबर आहे तुमचं. महाराज बदलायचं कुणी? एका कीर्तनामधून, एका कार्यक्रमामधून कमीत कमी एका माणसाने जरी बदललं, जो भावासोबत बोलत नसेल त्यांनी भावाला बोलायला सुरुवात केली, जो आपल्या वडिलांसोबत बोलत नसेल त्यांनी वडिलांना बोलायला सुरुवात केली, हे खऱ्या अर्थाने परिवर्तन आहे. आणि ही परिवर्तन काळाची गरज आहे. कीर्तन प्रवचन कशासाठी? कीर्तनामधून बऱ्याच वेळा आपण सांगतो व्यसन करू नका. बरीच माणसं कीर्तनापुरतं खऱ्या अर्थाने मर्यादित घेतात, व्यसन केली नाहीत पाहिजेत. पण हे कुठपर्यंत? धर्म मंडपात आहे तोपर्यंत. एकदा मंडप सोडला, हातात तंबाखून गप्पा सुरू. गणेश महाराज हातात तंबाखून गप्पा सुरू. लईच लांबून लांबून महाराज येतात. आणि आपल्या संजय भाऊंनी त्यांनी तर आज चांगला 13व्याला निवडून आणला होता. गणेश भाऊंनी, संजय भाऊंनी चांगला निवडून आणला होता. अधूनमधून चांगला झपकीत होता आपल्याला. शेजारी उभा होता तेव्हा मला आत्ताच महाराजांनी सांगितलं व्यसन करू नका, बदला. एखाद्या कीर्तनामधून एक वाक्य महत्वाचं आहे बदलण्यासाठी. ते वाक्य तरी घरी घेऊन जा. महाराजांनी आत्ताच सांगितलंय ना, व्यसन करू नका. हा, सांगतच असते ते. होय होय म्हणायचंच असतंय. आपण जर चांगलं वागलं, वाईट वागणारे आहेत म्हणून चांगलं वागणाऱ्यांना बोला ना काय किंमत आहे. आपण चांगलं जर का वागलं तर त्यांनी तरी कोणाला सांगायचं नीट वागा म्हणून? त्यांचा सांगायचा तंबाखू खाऊन मोकळा. महाराज सांगतात नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. नाशिवंत देह जाणार आता तरी पुढे आजी उपदेश आता तरी पुढे आजी उपदेश आता तरी पुढे हाती उपदेश आता तरी पुढे हाती उपदेश. नका करुणाचा आयुष्याचा, नका करुणाचा आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. नका करुणाचा आयुष्याचा,
महाराज सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. कमीत कमी इथून पाठीमागचं जीवन गेलं असेल, परंतु आता तरी बदल करणं गरजेचं आहे. इथून पुढं तरी सुधारणं गरजेचं आहे. काही ना काही जीवनामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे महाराज. आणि पहिली गोष्ट एक तुम्हाला सांगतो, आम्ही महाराज मंडळींनी फक्त दोषच द्यायचा नसतोय, अगोदर आम्ही पण बदलणं गरजेचं आहे. एक महाराज नुसतं असं वर्णन करायचं प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये, मातृदेवो भव पितृदेवो भव, नुसते प्रमाणच फेकायचं महाराज. एक जण मात्र आज चालू प्रवचनातून उठलं, विमान टायर चप्पल काढली, जी खाडकीने महाराजाच्या कानाखाली टाकली. 2-4 पोरं होती अशी ईश्वर सरांसारखी, सोमनाथ भाऊंसारखी. ते म्हणले धरार ह्यांनी महाराजाला हाणले. का हाणलं बाबा महाराजाला? म्हणले हे महाराजाचा बाप आहे. मी कोण आहे? महाराजाचा बाप आहे. म्हणले हे कीर्तनात नुसतं वराडतोय आई बापाची सेवा करा आणि हे मलाच घरी खायला तुकडं देत. म्हणजे आधी परिवर्तन म्हणजे बघ किती. आता तुम्हाला आमच्यावर घेऊन सांगितलं, हे आमचं सांगत नाही, मी तुमचंच सांगतोय. फक्त आमच्यावर डबा वाटलाय. विठ्ठल